तर चंद्रशेखर बावनकुळे हे आता माध्यमांना प्रतिक्रिया देतील। खरं तर बच्चू कडूंचं जे आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनावरच ते प्रतिक्रिया देण्याची आता शक्यता आहे। या ठिकाणी ते माध्यमांशी संवाद साधतायत। काल त्यांनी महामार्ग सुद्धा बंद केले। सरकार दरबारी नेमकी काय चर्चा आहे, काय पद्धतीची चर्चा आंदोलनकर्त्यांसोबत सुरू आहे? कारण आज दुपारपासून रेल्वे सुद्धा बंद केली जाईल अशा प्रकारचा इशारा त्यांनी सरकारला दिला। मागच्या वेळी अमरावतीमध्ये आंदोलन झालं त्यावेळी मी स्वतः आंदोलन मागे घेण्याकरता जे त्यांचे प्रश्न होते ते सोडवण्याकरता शासनाकडे बैठक घेतल्या। बऱ्यापैकी मुद्दे त्या ठिकाणी सुटले, काही मुद्दे राहिले, काही मुद्दे धोरणात्मक आहे, काही मुद्दे फायनान्सशी संबंधित आहे। शेतकरी कर्जमाफीबद्दल एक समिती नेमण्याचं आम्ही आश्वासन दिलं, ते पूर्ण केलं आणि त्या समितीच्या माध्यमातून जो रिपोर्ट येणार आहे की किती शेतकरी आहे, किती त्या ठिकाणी कर्जमाफी करावी लागेल आणि पात्र शेतकरी असले पाहिजे, कारण मोठ्या प्रमाणावर काही फार्म हाऊसेस आहे, काही घरं आहेत, त्या ठिकाणी लोकांनी कर्ज उचलले आहेत। त्यामुळे एकदा राज्याचं सर्वेक्षण झालं पाहिजे। 40-40 वर्ष शेती करूनही त्यांचं कर्ज कमी होत नाही, त्यांचा खरा विचार केला पाहिजे। या भूमिकेतून एक समिती तयार केली कर्जमाफी संबंधाने, ती समिती काम करत आहे। आणि मग आता जे आंदोलन झालं किंवा आंदोलन करतायत, मी 26 तारखेला त्यांच्याशी बोललो, त्यांना मुख्यमंत्र्यांकडे बैठक लावायची विनंती केली। 27 तारखेलाही बोललो, 28 तारखेलाही बोललो, माझी चर्चा सुरूच होती। आणि एक उच्चस्तरीय बैठक माननीय मुख्यमंत्र्यांनी आयोजित केल्यावर अजितदादा बैठकीला आले, एकनाथजी बैठकीला आले, पण कोणी प्रतिनिधी आला नाही। आमचं साधं म्हणणं होतं कुठला तरी प्रतिनिधी पाठवा, माधवराव जानकरजीला पाठवा, अजित नवलेजीला पाठवा, राजू शेट्टीजीला पाठवा, कुणाला तरी पाठवा, म्हणजे बैठक घेता येईल, म्हणणं ऐकून घेता येईल, आपल्याला त्यावर निर्णय घेता येईल। पण बच्चू कडूने त्या ठिकाणी त्यांचे काय ठरलं मला माहिती नाही। आमचे दार चालूच होते, आमचे दार अजूनही चालू आहे, बैठकीचे चर्चेचे दार सुरू आहे। आजही त्यांनी सांगावं कुठल्या दिवशी बैठक घ्यायची, माननीय मुख्यमंत्री किंवा सरकार बैठक घेईल, पण चर्चेचे दार आमच्याकडनं सुरू आहे, चर्चा आम्ही करतो आहे। आज सकाळी मी त्यांना 8-10 वेळा फोन लावला, काल रात्री लावला, आत्ता मी त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून बोललो। त्यामुळे चर्चा आमच्याकडनं सुरू आहे। त्यांची जी मागणी आहे की आता सरसकट कर्जमाफी करा किंवा इतर मागण्या आहे, त्यावर चर्चा तर करावी लागेल, बोलावं तर लागेल। सरकारचं त्या ठिकाणी काय म्हणणं आहे, त्यांचं म्हणणं काय, एकदा ऐकावं तर लागेल, ऐकूनच घ्यायचं नाही, मग त्या ठिकाणी सरकारला दोष द्यायचा, सरकारने बैठक लावल्या बैठकीलाही यायचं नाही, ही जी भूमिका आहे मला वाटते यातून थोडं बाहेर निघून खरंच शेतकऱ्याच्या हक्काचे निर्णय करायचे असेल, शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय करायचे असेल तर त्यांनी बैठकीला आलं पाहिजे। त्यांनी आताही त्यांनी सांगितलं की माननीय मुख्यमंत्र्याला आम्ही विनंती करू की पुन्हा एकदा बैठक घ्यावी, बैठकीतून मार्ग निघू शकतात, आंदोलन कमी होऊ शकतं, तर आम्ही या ठिकाणी बैठकीला तयार आहोत। त्यांनी सांगावं केव्हा बैठक घ्यायची। आता ते म्हणतात की नागपुरात बैठक घ्या, इतकं सारे प्रश्न आहेत त्यांचे 18-19। उच्चस्तरीय बैठक तर मुंबईत होऊ शकतं, सह्याद्री होऊ शकेल, मंत्रालयात होऊ शकेल, जेव्हा शेवटी मंत्रालयातून मार्ग निघतात ना, ते म्हणतात की आंदोलनस्थळी बैठक व्हावी, त्या ठिकाणी मग त्या ठिकाणी इकडं बैठक व्हावी। त्यामुळं मला वाटतं की याच्यामध्ये काही तथ्य नाही, म्हणजे त्यांनी थोडं या ठिकाणी चर्चा करावी। आता आंदोलनस्थळावर कशी बैठक होईल आपण विचार करा, एवढं मंत्रालयाने 18-19 मंत्रालयीन अधिकारी लागतील, जे प्रधान सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, मुख्य सचिव, एवढं सरकार तिकडे घेऊन जाण्यापेक्षा सकाळच्या विमानाने येणे, दुपारच्या विमानाने वापस जाणे। नागपूरला अवेलेबिलिटी आहे विमानाची, त्यांना आमची विनंती आहे की त्यांनी यावं चर्चेला, सर्व त्या ठिकाणी तोडगा काढावा। आम्ही शेतकऱ्याच्या बाजूने आहोत, तोडगा काढायला तयार आहोत। चर्चेचे दारं खुले आहेत, त्यांनी चर्चेचे दारं बंद करू नये।
मी 26, 27, 28 3 दिवस माझं राजू शेट्टीजी, महादेवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि मान्य बच्चू कडूंशी बोलणं झालं. त्यांच्या चर्चा झाल्यानुसार बैठक लावल्या गेली. त्यांनी येण्याचं कबूल केलं. कबूल केलं नसतं तर बैठकच लावली नसती ना. मुख्यमंत्र्यांची बैठक उच्चस्तरीय बैठक लावली, त्यांनी कबूल केलं बैठकीला यायचं म्हणून बैठक लावली. आता ते आलेच नाही. एक जरी प्रतिनिधी आला असता, समजा बच्चू कडू नाही आले, राजू शेट्टीजी नाही आले, कुणीच नाही आलं, त्यांचा प्रतिनिधी कोणी बैठकीला यायला पाहिजे. तर मुख्यमंत्री बैठक चालवतील, सरकार बैठक चालवेल. आलेच नाही. आल्यानंतर त्या ठिकाणी आत्ता मी काल सकाळी फोन केला, त्यांचा फोन बंद. त्यांचं म्हणणं आहे की ते रेंज नाही आहे. आता माझं बोलणं झालं त्यांच्याशी DCPच्या माध्यमातून. त्यांना माझी विनंती आहे की त्यांनी मुंबईला उच्चस्तरीय बैठकीला यावं. मी माननीय मुख्यमंत्री यांना अजून त्या ठिकाणी मुख्यमंत्री लक्ष देऊनच आहे आंदोलनावर. बैठक अरेंज करतील आणि त्या बैठकीमध्ये शेवटी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, एवढं 18-20 अधिकारी, प्रधान सचिव, मुख्य सचिव नागपुरात ते म्हणतात आंदोलन स्थळावर किंवा कुठे बैठक घ्या, ते त्या ठिकाणी करण्यापेक्षा बच्चू कडू, राजू शेट्टीजी, महादेवराव जानकरजी, अजित नवलेजी आणि तिथे तुपकर आहेत, त्यांनी बैठकीची वेळ त्या ठिकाणी फिक्स करावी. आम्ही त्या ठिकाणी बैठकीतून मार्ग काढायला तयार आहे, चर्चा करायला तयार आहे आणि चर्चेतूनच मार्ग निघतो. तोडगा चर्चेतूनच निघतो, बैठकीतूनच निघतो. सरकारचं असं कुठलंही ना मनात आहे ना बोलण्यात आहे. आम्ही कशाला अटक करू? बैठकीला बोलवायचं, अटक करायचं, एवढे काही इंग्रजी विचाराचे लोक आम्ही नाही आहोत. हे काही मोगल विचाराचे लोक आहेत का ना? काही लोकशाहीमध्ये, सरकारमध्ये असं चालतं का की बैठकीला आला अटक करा? काहीतरी नवीन फंडे फोडायचे. मला वाटतं याच्यातून बाहेर निघालं पाहिजे आणि चर्चेतनं शेतकऱ्याकरता मार्ग काढला पाहिजे. सरकार चर्चेकरता तयार आहे. सरकार बैठका लावून त्या ठिकाणी बोलवायला तयार आहे. मुख्यमंत्र्यांनी बैठक लावून रद्द झाली. माननीय दोन्ही DCM बैठकीला आले, कोणीच प्रतिनिधी येत नाही. कसं करायचं? त्यामुळं मला वाटतं मुख्यालयामध्ये जाण्याची सुद्धा भाषा बच्चू कडू करतात आता नागपूरला. नाही, तो त्याचा आंदोलनाचा अधिकार आहे, त्याच्याबद्दल मी काही बोलणार नाही. पण सरकारकडनं चर्चेचे मार्ग सारे खुले आहेत. शेतकऱ्याकरता चर्चा करायला तयार आहेत. बच्चू कडूला माझी विनंती आहे की चर्चेकरता आलं पाहिजे आणि त्यांनी चर्चेतून हे मार्ग काढले पाहिजे. सरकार बैठकीचं आयोजन करते, शेतकरी नेते येत नाही, दुसऱ्या बाजूला ते म्हणतात की संवाद होणार नाही, आम्हाला अटक केली जाईल. नेमकं काय साध्य करायचं या शेतकरी नेत्यांना? मला काही त्याच्याबद्दल त्याची भावना माहिती नाही. पण सरकार एवढं काही मोगलशाही नाही आहे की ते बैठकीला येईन त्यांना अटक करतील. आंदोलन स्थळावर कधी बैठक होऊ शकतं का? 1 DCM, 2 DCM आणि इतकं सारं त्या ठिकाणी मंत्रिमंडळ किंवा कृषी मंत्री आहे, महसूल मंत्री आहे, एवढे सारे आंदोलन स्थळावर जाऊन बैठक घेणे ही काही मागणी योग्य होणार नाही. मुंबईच्या मंत्रालयात किंवा सह्याद्रीवर बैठक आयोजित करूनच त्या ठिकाणी मागणी पूर्ण करता येईल किंवा सरकारमध्ये निर्णय घेता येतील ना. फायनान्स मिनिस्टर असेल, अजितदादा असेल, एकनाथजी असेल, सर्व असेल, माननीय मुख्यमंत्री बैठक घेतील. पण चर्चेकरता तयार पाहिजे ना. एकदा मुख्यमंत्र्यांनी 1.5 तास वेळ ठेवला. मुख्यमंत्र्यांनी मंगळवारी 1.5 तास वेळ ठेवला. 1.5 तास वाट बघितली माननीय मुख्यमंत्र्यांनी. 1.5 तास वाट बघून कोणीच आलं नाही. मुख्यमंत्र्यांनी वारंवार मला विचारलं, एक तरी प्रतिनिधी आला आहे का? अजित नवले तरी आले आहेत का? महादेवराव जानकर तरी आले आहेत का? राजू शेट्टी तरी आले आहे का? कोणीतरी आलं पाहिजे बैठकीला. तर मग काय चूक आहे सरकारची? सरकार तयार आहे, पण सरकारवर त्या ठिकाणी आकस काढणे किंवा शेतकऱ्याच्या मनात त्या ठिकाणी दुजाभाव निर्माण करणे, मला वाटतं यातनं राजकारण होऊ नये. यातनं फक्त शेतकऱ्याचे प्रश्न सुटावे आणि बच्चू कडूने पुढाकार घ्यावा. सरकार चर्चेला तयार आहे. हां, चर्चेचे दरवाजे ते बंद करतात, आम्ही करत नाही आहे. तुम्हीच सांगा मीडियाच्या मित्रांनो की एवढं सारं मंत्रालय नागपुरात नेऊ शकतो का आपण? एवढं सारं मंत्रालय ज्यातने 28-30 प्रश्न त्यांचे आहेत. 28-30 जवळपास 12 विभाग आहेत. 12 विभागाचे प्रश्न आहेत, वेगवेगळे प्रश्न आहे 12 विभागाचे. त्यामुळे मला वाटतं की थोडा विचार केला पाहिजे आणि चर्चेला आलं पाहिजे. नाही, मला वाटतं की आता त्याच्या मनात काय मी काय सांगू शकणार नाही. मी काय त्यांना राजकारण म्हणणार नाही वगैरे वगैरे काही. फक्त एवढंच आहे, शेतकऱ्याचा मार्ग काढायचा आहे तर सरकार तयार आहे. भाजपच्या
काल एका आमदारांनी विदर्भातल्या असा एक आरोप केला की बच्चू कडूंचे आणि काही संघटनांशी संबंध आहेत की ज्याचे इतर राजकीय आंदोलकांना हे प्रेरित केले जातात, फंडिंग केलं जातं. मला त्याबद्दल काही माहिती नाही आहे. मला माहिती असल्याशिवाय मी बोलणार नाही. संजय राऊत असं म्हणतात, ज्या पद्धतीचा आरोप बच्चू कडूंनी केला की मला अटक केली जाऊ शकते. संजय राऊत असं म्हणतात की या सगळ्या आंदोलनकर्त्यांना मुंबईत बोलवायचं आणि त्यांना अर्बन नक्षलवादी ठरवून अटक करायची, अशा प्रकारचा सरकारचा प्रयत्न. कुठल्याही सरकारची भूमिका अशी नाही आहे. सरकारची भूमिका कधी अशी असणार नाही. आम्ही उद्धव ठाकरेजीच्या सरकारसारखे हुकुमशाह नाही. उद्धव ठाकरेंनी तर मला ओबीसी आरक्षणाकरता जेलमध्ये टाकलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरेसारखे हुकुमशाह आम्ही नाही आहे. देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार हे लोकशाहीच्या मार्गाने सर्वांना न्याय देणारं सरकार आहे. कोणी म्हटलं? तेच म्हणतात, तेच उत्तर देतात. त्याचाच प्रश्न त्यांचंच उत्तर. तुम्ही त्यांचं भाषण आहे का? तेच प्रश्न उपस्थित करतात, तेच उत्तर देतात. कुणं म्हटलं असं? त्यांना अधिकार नाही आहे. रोज आंदोलन केलं तरी त्यांचा अधिकार आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. आणि त्यामुळे त्यांनी आंदोलन केलं तर काय, आम्ही सरकार म्हणून आमची भूमिका आम्ही पार पाडतो आहे. काल जी भाषणं नागपुरात झाली किंवा एकंदर आंदोलनामध्ये झाली त्यात काही प्रक्षोभक विधानं सुद्धा करण्यात आली. बच्चू कडूंनी म्हटलं की आमदारांना कापा, तर रविकांत तुपकर त्या पुढे जाऊन म्हणाले की आमदारच काय 2-3 मंत्र्यांनाही कापलं पाहिजे. नाही, ह्या भाषा काही योग्य नाही लोकशाहीमध्ये. ह्या भाषा लोकशाहीमध्ये योग्य नाही आहे. अशा भाषा करू नये. शेवटी संवैधानिक पद्धतीने आंदोलन झाले पाहिजे, लोकशाही पद्धतीने आंदोलन झालं पाहिजे. प्रक्षोभक भाषा करून त्या ठिकाणी जमावाला त्या ठिकाणी प्रोत्साहन देणे, जमावाच्या माध्यमातून काही जाळपोळ करणे वगैरे अशा भाषा ज्या होतात, किंवा उद्या मॉबला त्या ठिकाणी चिथावणी देणे वगैरे अशा भाषा कुणी करू नये असं मला वाटतं. संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी तुमच्यावरती सुद्धा काही आरोप केले की ज्या व्यक्तीने घोटाळे केले अशा व्यक्ती तिकडे पाठवताय. बावनकुळे यांचे घोटाळे बाहेर काढणारे 2 आठवड्यात त्याचे जे काही घोटाळे त्याची फाईल मी बाहेर काढतो, ती फाईल तयार होते. तुमची प्रॉपर्टी विकली तर कर्जमुक्ती होईल. संजय राऊतला माझं म्हणणं आहे, उद्या त्यांनी माझी प्रॉपर्टी घ्यावी, शेतकऱ्याचं कर्ज माफ करून द्यावं. माझ्या ॲफिडेविटमध्ये माझी प्रॉपर्टी आहे आणि त्याच्यापेक्षा जास्त निघाली ती संजय राऊतनी पूर्ण घेऊन टाकावी. त्यामुळं त्यांना माझी खुली ऑफर आहे, उद्या या रजिस्ट्री करायला आणि तुम्ही किंमत लावा आणि घेऊन टाका आणि कर्जमाफीची घोषणा करून टाका आणि कर्जमाफी करून टाका लोकांची. खरं तर बोलघेवळेपणा आहे. भ्रष्टाचाराला आम्ही कधी थारा दिली नाही. भ्रष्टाचार आमच्या ब्लडमध्ये नाही. त्यामुळं त्यांची काही फक्त बोलाच्या भात आहे, बोलाची कडी आहे, तोंडाच्या वाफा आहे. आमचा कधी भ्रष्टाचार विषय नाही आहे. त्यामुळं त्यांना काय काय काढायचं ते काढू दे. माझं तर खुलं चॅलेंज आहे, त्यांनी लवकर काढलं पाहिजे. सर, हिंदी में जाना है. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर पक्षांतराचं जोरात वाढते. महायुतीमध्ये सुद्धा आता अंतर्गत पक्षामध्ये या स्पर्धा सुरू झाल्या. आज सोलापूरमधल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करतात. त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी स्पर्धा लागली. नाही, प्रत्येकाचा पक्ष वाढवण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे. आमचा पक्ष वाढवण्याचा आम्हाला अधिकार आहे, अजितदादाला अधिकार आहे, एकनाथ शिंदेजीला आहे, महायुतीमध्ये आहे. त्यामुळे जे लोक भाजपमध्ये येतात त्यांना भाजपमध्ये, काही राष्ट्रवादीमध्ये, काही शिवसेनेमध्ये. त्यामुळं ज्यांना जो पक्षाची भूमिका पटली, ज्या पक्षाचे विचार पटले, ज्या व्यक्तीचे विचार पटले, त्या व्यक्तीकडे लोक जातात. आणि त्यामुळं मला वाटतं याच्यामध्ये गैर काही नाही आहे. आपापल्या पक्षामध्ये त्या ठिकाणी जे लोक आहेत ते त्यांच्या पक्षावर प्रेम करतात. भाजपमध्ये येणारे मात्र एक वैचारिक दृष्टिकोनातनं आणि एकनाथ शिंदेकडे चाललं आहे, अजितदादाकडे चाललं आहे. त्यामुळं अशी काही चढाओढ नाही आहे. महायुतीमध्ये स्पष्टता आहे. या ठिकाणी आपापला पक्ष वाढवण्याची सर्वांना मुभा आहे. त्यामुळे मला असं वाटतं की याच्यामध्ये काही वेगळा विचार, असा वेगळा विधान किंवा वेगळा महायुतीमध्ये काही असंही खूप भानगड सुरू आहे असं वगैरे नाही आहे. देखिए, बच्चू कडू के साथ हमने बार बार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.